महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर पुण्यामध्ये राष्ट्रवादीसोबत युती करणार नसल्याची भाजपनं घोषणा केली आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। दोन्ही राष्ट्रवादीकडून आपापल्या पातळीवर चाचपणी करण्यात येते आणि त्यामुळे भाजपला शह देण्यासाठी पवार काका पुतण्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी तह झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। आज सगळ्यांशी चर्चा करून त्यांची सगळी भूमिका मत जाणून घेऊन निदान 23 तारीखला फॉर्म भरायचे आहे। आम्ही 21लाच बसून निर्णय घेणार आहोत। त्यामुळे आज अध्यक्ष म्हणून आल्यानंतर सगळ्यांची चर्चा करणार आहोत। गेल्या परवा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही ठिकाणी चंदगडला झालं, काही ठिकाणी ते झालं आणि याही वेळेला काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे। आता त्यामध्ये दोन्ही शरद पवार आणि अजित पवार गट हे अनेक वेळा स्थानिक प्रश्नावर एकत्र येण्याची शक्यता काय आहे की या पक्षामध्ये महाविकास आघाडी ज्या ठिकाणी होणार नाही त्या ठिकाणी त्यांनाही पर्याय नाही। भारतीय जनता पार्टी बरोबर डोकं चालवत आहे की हिंदुत्ववादी मतं जी आहेत ती आम्ही राखून ठेवू, तुम्ही मात्र शिवशाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचारांच्या मतामध्ये फूट पाडा। याच्यासाठी महानगरपालिकेच्या स्तरावर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सांगण्यात आलं की तुम्ही जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर आघाडी करा आणि त्या स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये वापरून घेण्याचाच त्यांचा आणि शरद पवार साहेबांनी काय करावं ते मला असं वाटतं की तिसऱ्यांदा सांगण्याची आवश्यकता नाही। पवार साहेबांचं 56 वर्ष 57 वर्ष राजकीय कारकिर्दी आहे, म्हणजे आमचं तेवढं वय नाही। त्याच्यामुळं काही लोकांनी सल्ले देण्यापेक्षा ते दोघं काय करत आहेत याची वाट बघितली पाहिजे।